सुप्रभात. शापरणा वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मजेत आहात ना सगळे? तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण रांगोळीचे रेडी पॅचेस बनवणार आहोत, तेही OHP शीटचा वापर न करता घरातल्याच एका टाकाऊ वस्तूपासून आपण ही टिकाऊ वस्तू बनवणार आहोत. हे जे रांगोळीचे पॅचेस आहेत ते आपण दोन पद्धतीने बघणार आहोत. तर त्यातली एक जी पद्धत आहे ती त्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत आणि दुसरी पद्धत आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर हे जे रांगोळीचे पॅचेस आहेत ते बनवताना मी काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर सुरू करूया. प्लॅस्टिकच्या डब्याचे झाकण वापरून आपण छान असे रांगोळी पॅचेस बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी वहीचं पान घेतलेलं आहे ज्याच्यावरती लाईन आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईन्स काढायला सोप्या पडतील. तुम्ही कोरा कागदही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये झाकणाच्या वरच्या बाजूला आपण डिझाईन्स काढणार आहोत. तर त्या डिझाईन्स काढायला सोप्या जाव्यात म्हणून आपण कागदावर झाकणाच्या साहाय्याने वर्तुळ काढून घेतलेलं आहे. त्या वर्तुळात आपण डिझाईन काढणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता मी आता त्या वर्तुळात छान अशी कमळाची आणि स्वस्तिकचे डिझाईन्स काढून घेतलेली आहे. डिझाईन्स बनवताना व्हिडिओ काढला नाही आहे कारण की मोठा झाला असता व्हिडिओ. आता त्या डिझाईन्सवरती व्यवस्थित झाकण ॲडजस्ट करून ठेवून त्याच्यावरती फेबिकॉल आणि रांगोळीच्या साहाय्याने आपण पॅचेस बनवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे आता इथे आपण हा जो फेबिकॉल आहे तो बोटाने पसरवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे ब्रश असला तर त्याचा यूज केला तर खरंच खूप छान होईल. पण आता इथे मी बोटांनीच सर्व तो फेबिकॉल पसरवून घेते त्या डिझाईन्सवरती. आणि आता आपण पहिल्यांदा कमळ पूर्ण करणार आहोत. आता आपण अशीही एक एक पाकळीवरती फेबिकॉल लावून छान पसरवून घेऊन त्यावरती रांगोळी टाकणार आहोत. आणि ही रांगोळी टाकताना तुम्ही अगदी त्याचा शेप घेऊन जर टाकलीत तर खूप व्यवस्थित रांगोळी बसेल पण, आणि व्यवस्थित तो कमळाचा आकारही त्याला येईल. आणि फेबिकॉलचा यूज करताना अजिबात कमी वापर करू नका. जेवढा लागेल तेवढा त्याला वापरा, जेणेकरून रांगोळी इथे सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण फेबिकॉल बोटांनी सगळीकडे पसरवून घेतो त्याच्यानंतर तुम्ही रुमालाला हात पुसा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ह्याच्यावरती रांगोळी स्प्रेड करायला घ्या, नाहीतर हाताला रांगोळी चिकटते, व्यवस्थित ती भरली जात नाही रांगोळी. तर हे लक्षात घ्या. त्यामुळे रांगोळी व्यवस्थित बसेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे झाल्यानंतर कागदानी किंवा कापडाने खूप अलगद असं त्याचं प्रेस करून घ्या रांगोळीवरती. आणि एक 5 ते 10 मिनटानंतर एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती झटकून घ्या. आणि असंच आपण परत फेबिकॉलचा थर लावणार आहोत.
आपण सेम प्रोसेस पानाबरोबरही तसंच करणार आहोत. आता आपण फेविकॉल पहिल्यांदा बोटाने व्यवस्थित पसरवून घेऊन त्याच्यावरती रांगोळी टाकणार आहोत आणि त्यालाही डबल लेअर देणार आहोत, जेणेकरून तो रांगोळीचा जो रंग आहे, रांगोळी आहे ती व्यवस्थित बसेल. अशा पद्धतीने हा रांगोळीचा पॅच तयार झालेला आहे. आता आपण एक रुमाल घेऊन सर्व आजूबाजूचा जो परिसर आहे आणि जिथं घाण लागलेलं आहे झाकणावरती ते कपड्याने पुसून घेणार आहोत. आता हे मी डेमोसाठी बनवलेलं आहे. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता की पूर्ण आपण झाकणाला केशरी कलरचा कलर लावतोय आणि नंतर मग आपण त्यावरती स्वस्तिकची डिझाईन काढणार आहोत. आता आपण ही जी तिसरी डिझाईन काढणार आहोत ते आपल्याला जे झाकण आहे ते संपूर्ण कवर करायचं आहे त्या डिझाईनमध्ये. त्याच्यासाठी एक प्रॉब्लेम होत होता की आता ही एक साईडला कड आहे, तर आपण जो सर्कल काढून घेतला आहे त्यात ही कड म्हणजे ती स्पेस जाणार आहे. त्याच्यामुळे अजून एक मी आत सर्कल काढून घेतला आहे आणि मग डिझाईन काढायला घेतली आहे. तर डिझाईन काढताना आता मी ही फुलाची डिझाईन काढत आहे. तर तुम्ही बघू शकता ही छान अशी फुलाची डिझाईन इथे आहे. तर ह्याच्यामध्ये मी घेताना तुम्हाला म्हणाले होते की रेषच घ्यायची, म्हणजे त्याचा मध्य शोधावा लागत नाही आणि बरोबर तो पॉईंट करून जे प्लास्टिकचं झाकण आहे त्याच्याबरोबर मध्ये ठेवून आपण लाईन्स मारून घेऊन त्याच्यानंतर ही फुलाची डिझाईन काढलेली आहे. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण फेविकॉल सगळ्या बोटांनी पसरवून घेतला आहे. मला वाटतं तुम्ही ब्रशचाच वापर करा, जेणेकरून व्यवस्थित तो जो फेविकॉल आहे तो पसरला पण जातो आणि व्यवस्थित रांगोळी बसते पण.
तर आता आपले हे 3 रांगोळीचे पॅचेस रेडी झालेले आहेत. साधारणतः 1 ते 2 तास तुम्ही ह्याला छान सुकू दे, कोरडं होऊ दे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की ह्याच्यावरची रांगोळी झटकली तरी निघणार नाही. फक्त हे ठेवण्यासाठी तुम्ही याच्यावरती न्यूजपेपर किंवा कागद रॅप करू शकता, जेणेकरून ते खराब होणार नाहीत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. अजून एका पद्धतीने आपण हे रांगोळी पॅचेस बनवणार आहोत. ते उद्या 11 वाजता तुम्हाला व्हिडिओ येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.